semester's fourth prose, and that is Prospects of Democracy in India, which is written by Dr. बाबासाहेब आंबेडकर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे मराठी भाषांतर आहे, पेज नंबर 69 वरती शेवटचा पॅराग्राफ. नाउ लिसन केअरफुली. कॅन एज्युकेशन डिस्ट्रॉय कास्ट? तर शिक्षण हे जातीचं निर्मूलन करू शकते का, जात नष्ट करू शकते का? द आन्सर इज येस ॲज वेल एज नो. त्याचं उत्तर आहे हो, त्याचबरोबर नाही. इफ एज्युकेशन इज गिवन ॲज इट इज टुडे, आज जसं शिक्षण दिलं जात आहे तसं दिलं गेलं तर एज्युकेशन हॅव नो इफेक्ट ऑन कास्ट, शिक्षणाचा जातीवर काही परिणाम होणार नाही. इट विल रिमेन ॲज इट इज, ती जाती व्यवस्था जशी आहे तशीच राहील, अशीच जर शिक्षण पद्धती असली तर. द ग्लॅरिंग एक्झाम्पल, ग्लॅरिंग म्हणजे अत्यंत प्रखर. द ग्लॅरिंग एक्झाम्पल ऑफ इट इज द ब्राह्मण कास्ट. तर याचं अत्यंत प्रखर उदाहरण म्हणजे ब्राह्मण जात. सेंट पर्सेंट म्हणजे 100% ऑफ इट इज एज्युकेटेड. तर या ब्राह्मण जातीमधील 100% लोक शिक्षित आहेत, सुशिक्षित आहेत. नाही म्हणजे काय? किंबहुना नाही, मेजॉरिटी ऑफ इट इज हायली एज्युकेटेड. तर किंबहुना यांची बहुसंख्येची लोकसंख्या आहे, ब्राह्मण समाजाची, ब्राह्मण जातीची बहुसंख्य लोकसंख्या ही उच्च शिक्षित आहे. 8. नॉट वन ब्राह्मण हॅज शोन हिमसेल्फ टू बी अगेन्स्ट कास्ट. आणि तरी सुद्धा एवढे सुशिक्षित ब्राह्मण असून सुद्धा त्यांनी जाती व्यवस्थेविरुद्ध कधीही विरोध दर्शविलेला नाही. In fact, an educated person belongs to the higher caste. वास्तविक पाहता सुशिक्षित जो व्यक्ती आहे हा हायर कास्ट, वरच्या जातीच्या संबंधित येतो. Is more interested after his education to retain the caste system. Retain म्हणजे काय? धरून ठेवणे किंवा टिकवून ठेवणे. तर जो शिक्षित व्यक्ती आहे त्याला असं वाटतं की बाई कास्ट ही जाती व्यवस्था जी आहे ती अशीच टिकून राहावी. अँड वेन ही वॉज नॉट एज्युकेटेड अँड देन सिस्टम वेन ही वॉज नॉट एज्युकेटेड, आणि जर तो शिक्षित झालेला नसेल तर त्याची सुद्धा परिस्थिती अशीच या भारतामध्ये होत आहे. For education gives him an additional interest in the retention of caste system, namely by opening additional opportunity of getting a bigger job. तर जाती व्यवस्थेचा त्याच्या शिक्षणामुळे त्याला आणखी फायदा होत आहे किंवा आणखी त्याच्या संध्या वाढत आहे, कारण की त्याला आणखी चांगला जॉब मिळू शकतो. फ्रॉम दिस पॉइंट ऑफ व्ह्यू, तर या दृष्टिकोनातून एज्युकेशन इज नॉट हेल्पफुल ॲज अ मीन्स टू डिझॉल्व करणे म्हणजे काय करणे, नष्ट करणे. तर या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर शिक्षण हे जाती व्यवस्थेला नष्ट करण्याचं साधन म्हणता येणार नाही. सो फार म्हणजे आतापर्यंत इज द निगेटिव्ह साइड ऑफ एज्युकेशन. आपण ही शिक्षणाची नकारात्मक बाजू बघितली. बट एज्युकेशन मे बी सॉल्व्हंट म्हणजे काय? दुसऱ्याला आपल्या सामावून घेणारा. If it is applied to the lower strata म्हणजे काय? स्तर.
भारतामधला जो सर्वात जाती व्यवस्थेमधला सर्वात खालचा स्तर आहे त्या स्तरापर्यंत जर आपण शिक्षण पोहोचू शकलो तर कदाचित ही शिक्षण व्यवस्था त्या जाती व्यवस्थेला आपल्यामध्ये आत्मसात करून घेईल किंवा विरघळून टाकेल, नष्ट करेल. इट वुड रेज देअर स्पिरिट ऑफ रिबेलियन. रिबेलियन म्हणजे काय? बंड. तर शिक्षणामुळे त्यांचा बंड करण्याचा जो आत्मा आहे, जी चेतना आहे, ती जागृत होऊ शकते. इन देअर प्रेझेंट स्टेट ऑफ इग्नोरन्स, इग्नोरन्स म्हणजे अज्ञान, दे आर द सपोर्टर ऑफ कास्ट सिस्टम. तर हल्ली ते अज्ञानी आहेत तरी सुद्धा जाती व्यवस्थेला ते सपोर्ट करत आहेत. वन्स देअर आईज आर ओपन, एकदा त्यांचे डोळे उघडले, दे विल बी रेडी टू फाईट द कास्ट सिस्टम. ते जाती व्यवस्थेविरुद्ध लढायला तयार होतील. The fault of the present policy is that though education is being given on a larger scale, तर आजच्या प्रेझेंटच्या ज्या पॉलिसी आहे एज्युकेशन देण्याच्या, त्याच्यामधला फॉल्ट काय आहे की मोठ्या प्रमाणावर जरी आपण शिक्षण दिले किंवा सर्वांना सुशिक्षित केलं, इट इज नॉट गिवन टू द लोअर स्ट्रॅटा ऑफ इंडियन सोसायटी. परंतु भारतामधला जो समाजातील खालचा स्तर आहे त्याला शिक्षण मिळत नाही आहे. If you give education to that strata of Indian society which has a vested interest, vested interest म्हणजे काय? हित संबंध गुंतलेले असणे. Vested interest in maintaining the caste system for the advantage it gives them, then the caste system will be strengthened. तर या ठिकाणी आपल्याला काय माहिती मिळत आहे? इफ यू गिव्ह एज्युकेशन टू द स्टेट ऑफ इंडियन सोसायटी, तर भारतीय समाजातील खालच्या स्तरातील लोकांना सुद्धा आपण शिक्षण दिलं तर विच हॅज द वेस्टेड इंटरेस्ट, ज्यांचे हितसंबंध एकमेकांशी गुंतलेले आहेत इन मेंटेनिंग द कास्ट सिस्टम, आणि कास्ट सिस्टम मेंटेन करण्याकरता ते हितसंबंध ते पाळत असतात. फॉर द ॲडव्हान्टेजेस इट गिव्स देम, आणि या कास्ट सिस्टममुळे त्यांना आणखी जे फायदे मिळत असतात. देन द कास्ट सिस्टम विल बी स्ट्रेंथन, आणि याच्यामुळे काय होते की कास्ट सिस्टम जाती व्यवस्था आणखी शक्तिशाली ताकदवान होत असते. ऑन द अदर हँड, दुसऱ्या बाजूने, इफ यू गिव्ह एज्युकेशन टू द लोअर स्ट्रेट ऑफ इंडिया सोसायटी, जर तुम्ही भारतामधल्या सर्वात खालच्या स्तरातील लोकांना शिक्षण देता तर विच इज इंटरेस्टेड इन ब्लोईंग अप. ब्लो अप म्हणजे उधळून टाकणे. ब्लोईंग अप द कास्ट सिस्टम, तर तो स्तर जर बंड करणार असेल तर त्या जाती व्यवस्थेला उधळून टाकेल, त्याला नष्ट करून टाकेल. द कास्ट सिस्टम विल बी ब्लो अप ॲट द मोमेंट द indiscriminate म्हणजे काय? Help given to education by the government and American Foundation is going to strengthen the caste system. तर अशा प्रकारचा भेद करून जर शिक्षण दिलं, जो अमेरिकन फाउंडेशन, अमेरिकेचा पाया आहे शिक्षणाचा, त्यानुसार आपण जर शिक्षण दिलं तर कास्ट सिस्टम जाती व्यवस्थेला आपण आणखी शक्तिशाली करू. टू मेक द रिच रिचर अँड द पुअर पुअरर इज नॉट द वे टू ॲबॉलिश पॉवर्टी. ॲबॉलिश करणे म्हणजे काय? नष्ट करणे. तर याच्यामुळे आपण पॉवर्टी म्हणजे दारिद्र्यता जी आहे, गरिबी, ही नष्ट करू शकत नाही. श्रीमंत बनत जाईल, गरीब बनत जाईल. The same is true of using education as a means of end the caste system. आणि हे सर्व काही कास्ट सिस्टमचा एंड करण्याकरता एज्युकेशन एक साधन म्हणून आपण खरोखर वापरू शकतो जर व्यवस्थित वापरलं तर. टू गिव्ह एज्युकेशन टू दोज हू वॉन्ट टू कीप अप द कास्ट सिस्टम इज नॉट टू इम्प्रूव्ह द प्रॉस्पेक्ट ऑफ डेमोक्रेसी. जर ज्यांना कास्ट सिस्टम ही मेंटेन ठेवायची त्यांना आपण शिक्षण देत राहिलो तर डेमोक्रेसी, लोकशाही हिच्या ज्या अपेक्षा आहेत, आशा आहेत किंवा संभावना आहेत भारतामध्ये, त्या शक्य होऊ शकत नाही. But to put our democracy in India is a greater jeopardy. परंतु त्यामुळे आपण काय करू शकतो?
भारतामधली जी लोकशाही आहे ती आणखीनच जिओपार्डी म्हणजे संकट धोका, आणखीनच धोक्यामध्ये संकटामध्ये आपण टाकतो जर यांना जाती व्यवस्था टिकवायची आहे असं शिक्षण आपण जर लोकांना विद्यार्थ्यांना द्यायला लागलो तर ही डेमोक्रेसी टिकणार नाही. So students, in this way, this last lesson of second semester ends here. We are going to stop here. Have a good day to all of you. Thank you very much.